खाना। हो खाते। जैम, जैम, बटर, नहीं। जैम, जैम, राघवा चहा। हाँ ये देतो थांब। अरे गॅस संपला। मी कधी नाही, मी बंद कधी केला? गॅस तर आहे, मी बंद नव्हता केला। बाबा पास्ता। पास्ता? काय पास्ता? चिंगी ते कॉर्नफ्लेक्स आहे, ते खाऊन घे। पण मी तर आता पास्ता खाल्ला। देऊ फटका तुला? हा, तुला पास्ता खायचा ना म्हणून तुला पास्ता दिसतंय। काही नाही, ते खाऊन घे, बाकी काही मिळणार नाही तुला। चल खा, लवकर खा, चल। चहा? हा, हिला चहा द्यायचा आहे ना। होती हा नाही होईल होईल। रमाताई, मी काय म्हणते, असू द्या। का? आता किती वेळचा प्रयत्न करताय तुम्ही, नाही होते, आणि ती जादू उलटी पुलटी झाली, मला काही त्रास झाला तर काही अशी काही उलटी पुलटी होत नाही। शांत बस। होईल होईल, असं 2-4 वेळा करायला लागतं। तुझा बाई विश्वासच नाही माझ्यावर। होईल। आनंदी, हा ब्रेकफास्ट इज रेडी। हो, भूक नाही पण मला। आनंदी, असं काय करतेस? हे बघ, मला माहिती आहे तुझ्या इतकं छान नसेल जमला, पण मी मनापासून बनवलाय। नाही नाही, तसं नाही, मला खरंच भूक नाही। ऐक तर, ऐक। कुठलंही कारण प्लीज सांगू नकोस। ब्रेकफास्ट तुला खावं लागणारच आहे, खाऊन तर बघ। माझ्यासाठी बघ। हे पाय माझे झेंडूचं फुल हे फुल ते, अगं मी ठेवलंय ते, पडलं नाही। नाही पडलं। कसं आहे तुला सांगतो, हे बघ, ब्रेकफास्ट इन बेड तेव्हा ना गुलाबाचं फुल वापरतात। आता म्हटलं गुलाबाचं फुल आणायला मला खाली कुठेतरी शोधत फिरावं लागेल ना, पण आपल्या देवाऱ्यात 3 फुलं होती, एक जास्वंद, झेंडू आणि तुळस। मग म्हटलं इथे झेंडूचं फुल छान दिसेल। देवाला वाहिलेलं फुल आहे। ठीक आहे ना, चालेल, खाऊन तर बघ, तुला आवडेल। छान आहे। बरं ऐक, आता हा नाश्ता झाल्यानंतर तुझी टॅबलेट घ्यायची आणि शांत झोपायचं, दिवसभर झोपून राहायचं। एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे बघ, तुला जमलं तर आज संध्याकाळी तू ऑफिसला येशील का? आनंदी, बघ, म्हणजे आपल्या ऑफिसचं उद्घाटन ते अर्धवटच राहिलं, म्हणून माझी इच्छा आहे की
आपल्या ऑफिसमध्ये आपण छोटीशी पूजा करून घेऊया तुझ्या हातून. म्हणून तू संध्याकाळी ये. पण हा, तुला बरं वाटत असेल तरच ये. नसेल बरं वाटत, थोडा जरी त्रास जाणवत असेल, थकवा जाणवत असेल तर अजिबात यायचं नाही. मग नंतर कधीतरी पूजा करू आपण, ठीक आहे? त्या दिवशी सगळेजण किती उत्साहात होते ना. माझ्या पोटात अचानक दुखायला लागलं आणि उद्घाटन पण थांबलं. तुझी चूक नाहीये ना त्यात काही. आजार पण काय सांगून येतं. आणि ठीक आहे, तू बरी होतेस ना आता. हा, आता त्या गोष्टीचा विचार नाही करायचा. हे बघ, आपली फर्म उभी राहण्यासाठी किती काय केलंयस तू. त्यामुळे माझी इच्छा आहे की निदान एक छोटीशी पूजा तरी आपण करूया तुझ्या हातून. संध्याकाळी मी सगळी अरेंजमेंट करून ठेवतो, तू ये. आणि समजा नसेल जमत हरकत नाही, नंतर कधीतरी करू आपण. हा बरं, तू आता हा ब्रेकफास्ट करून घे. बरं, ब्रेकफास्ट झाला, गोळी घ्यायची, शांत झोपायचं, काहीच काम करायचं नाही, नुसतं झोपायचं. छान गाणी एक हवं तर, पुस्तकं वाच, पण काही श्रम नाही करायचे, ठीक आहे? हा, मी निघू? ब्रेकफास्ट करशील पूर्ण? ठीक आहे. पूर्ण खा. हा, अजिबात उरवायचं नाही. मी फोन करेन नंतर. काय करताय? अरे म्हाताऱ्याला घरी काही कामं नाही आहेत म्हणून म्हातारा ऑफिसला येऊन बसतो. हं? असं समजू नकोस, तुला मदत करायची म्हणून ही सगळी कामं करतोय मी. हं? मला करायची म्हणून करतो रे. हं? ऐका, थांबा ते काम, थांबा. हे बघा, जितकं तुम्ही माझ्यासाठी केलंय ना, एखादा बाप आपल्या सख्या मुलासाठी करणार नाही. इतकं केलंय तुम्ही. कशाला या गोष्टींची काळजी करताय? अहो, होतील कामं. ही सगळी कामं काय तू करणार आहेस का? हा? अरे तुला केसचा विचार करायचा असतो, नवीन क्लायंटची मीटिंग करायची असते, आणि त्यात हे पण करणार तू? नाही रे, हे सगळं मला करू दे तू. अहो, नका करू तुम्ही, आणि मला सुद्धा करावं लागणार नाहीये. म्हणजे सांगतो. अरे हा बाहेरच राहिला. रोहन, ये. बाबा, नमस्कार. काय घेणार? पाणी देऊ? क्लायंट समजतात तुला. हा रोहन आहे. माझ्या आधीच्या फर्म मध्ये मला असिस्ट करायचा, आता आपल्याला जॉईन होतोय. अच्छा अच्छा. द्या इकडे. ते आजपासून काम माझं आहे. हो. चालतंय चालतंय, करा करा काम करा. चांगलं आहे, करा. राघव, पगाराचं बोललेस का? त्याची तुम्ही काळजी करू नका. काळजी करू नका म्हणजे? हं? अरे आतापर्यंत तू फक्त एका केसच्या एका डेटला गेलायस. आता याला नोकरीवर ठेवलंस, पुढच्या महिन्यात पगार ड्यू होईल त्याचं काय? बाबा, आता तुम्हीच म्हणताय ना की एम्प्लॉय आपल्याला हायर करायला पाहिजेत. मग केस पण घेऊन ये असंही सांगितलं होतं ना मी तुला. त्याचं काय? आनंदी, ए आनंदी, 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 बरं वाटतंय का ग बाळा? आई, अगे ए, उठू नको उठू नको उठू नको. अगं बाई, उठलीस? नको नको, राहू दे. मी खरं तर तुला उठवायलाच आली होती. काही नाही, ते बरं वाटतंय ना तुला? बरं वाटतंय मला. ते जायचंय ना तुला? आई, किती वाजले? ठीक आहे, 3च हा, वाजले. वेळ आहे वेळ आहे. पण जाणार आहेस ना तू तिकडे? हा, तेच म्हणत होते मी तुला की राघवचं म्हणजे असं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी तुझ्या हातून ज्या ज्या होत आहेत त्या सगळ्या व्यवस्थितच होतात, नीट सुरळीत. त्याचा बाई विश्वास आहे तुझ्यावर. बायको आहेस ना त्याची. दोघांनी मिळून निर्णय घेतलाय.
दोघांनी मिळून पार पाडा. आहे तिथे पाटकर आहेत. हा, जा जरा वेळ तिथे जा, तुला बरं वाटेल. हा, निवांत. आनंदी, नाही राहू दे. आई सांगा ना काय झालं. नाही ते विचारायचं होतं. विचारा ना. नको बाई, मी यापुढे तुला काही विचारणार नाही. तू मला काही सांगू नकोस. नको नको, तू जशी आहेस तशी छान राहा बाबा. तू ज्यातून गेली आहेस ना, ज्या दुखण्यातून गेली आहेस, त्या दुःखातून गेली आहेस ना, ते परत नको. हा, त्यातून तू सही सलामत बाहेर पडली आहेस, अशीच राहा, आनंदी राहा नावाप्रमाणे सोन्या. हा, कर तू आराम कर, मी येते. आनंदी, ताई अहो आनंदी, कळलं का तुला? तुझ्या सासूला तू फक्त बरी व्हायला नकोय, तर तू आनंदी असायला हवी आहेस. नाहीतर त्यांना प्रश्न पडणार. आत्ता पण पडले होते, पण त्यांनी विचारले नाही. उद्या विचार. माझ्या आयुष्यात काय घडलंय माहितीये ना तुम्हाला. मग कसं आनंदात राहायचं? तेच तर सांगायला आलीये मी. मी काय तुझ्या आयुष्यात फक्त मैत्रीण म्हणून आले नाहीये, तर तुझ्या इच्छा पूर्ण करणारी जादूगार म्हणून आले आहे मी. आनंदी, तू आता त्या फंक्शनला जाणार आहेस ना? मस्तपैकी नवीन साडी नेसून जा. अहो छोटीशी पूजा आहे. मी हे आणि बाबा बस 3 जण आहोत. मी नवीन साडी वगैरे कशाला बरं. तरीही नवीन साडी नेसायची. मी सांगते ना, तुला नवीन साडीत बघून राघवला छान वाटेल, तो खुश होईल, मग तू खुश होशील, आणि मग तुम्ही 2 जण आनंदात राहाल. आणि ते सगळं बरोबर आहे तुमचं. अशी नवीन साडी अचानक आणायची कुठून? मी आहे ना. हे बघ, बाय माझे काय हे? साड्या बघ, तू तुला आवडेल ती नेस. मला तुम्ही पण ना खरंच. आनंदी, ते चुकून आला हा बॉक्स. तू दुसरा बॉक्स बघ. हा, हे कसं काय आलं इथे? नाही 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 आनंदी, हा बॉक्स पण चुकून कसा काय आला माहिती नाही मला. ठेवून दे. तू याच्यात बघ, खूप मस्त साडी आहे, तुला आवडेल, नक्की आवडेल. कसं काय आलं इथे? नाही आनंदी, चुकलं माझं. हे काय, कोणते बॉक्स आले? नाही, याच्यात असेल बघ. छान साडी. आनंदी, आनंदी, सॉरी, चुकून झालं माझ्याकडनं. आनंदी, आनंदी, काय होतंय तुला? हा, त्रास होतोय का? श्वास घ्यायला त्रास होतोय. श्वास घे ना. तू दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न कर, बरं वाटेल तुला. थांब, मी काहीतरी करते. तुम्ही नका जादू करू, त्याने काही फरक नाही पडणार. अगं, यावेळेस नाही चुकणार मी, खरंच सांगते. आणि जरी चुकले ना, तरी तुला त्रास नाही होणार. असं नाही म्हणायचंय मला. तुमच्या जादूने माझ्या आयुष्यात काय फरक पडणार घरामध्ये? तुमच्या जादूमुळे मला काय बाळ होणार आहे घरामध्ये? असं
असं नसतं ना होत रमाताई. ह्यांचं आणि माझा अंश असलेलं बाळ तुमच्या जादूमुळे होणार आहे का? रमाताई, मला माहिती आहे तुम्ही खूप प्रयत्न करताय माझ्यासाठी. मला आनंद मिळावा म्हणून तुम्ही माझ्यासाठी साड्या घेऊन आलात ना. मला फिरायला घेऊन जाणार होतात, काश्मीरला घेऊन जाणार होतात ना मला. अहो पण मला कशातच आनंद मिळत नाही. या दुःखात बाहेरच पडू शकत नाही असं वाटतंय मला. पण मला माहिती तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप प्रयत्न करतात. रमाताई, आता हे दुःख ना सोडलं गेलंय हो. हे आता आयुष्यभर असंच राहणार. रमाताई, तुम्हाला माहितीये रस्त्याने जेव्हा एखादी आई आपल्या मुलाचं बोट धरून जेव्हा चालत असते ना, तेव्हा त्या आईला काय जाणवत असेल हे अनुभवायचंय मला. मला सगळं कळतंय. मला माझ्या भावनांना ना आवर घालायला हवा ना. मला माहितीये की मी आई होऊ शकणार नाहीये. आणि मला हेही कळतंय, मी जर असं दुसऱ्यांच्या मुलांमध्ये माझा स्वतःच्या मुलाचा आनंद शोधायला गेले ना तर आनंदी वेडी वाटेल ना लोकांना. आणि आहे ना माझी चिंगी आहे, माझी चिंगी, माझ्यावर तिचं खूप जीव आहे. माझाही तिच्यावर खूप जीव आहे. मी हक्काने प्रेम करते तिच्यावर. पण तरी सतत एक गोष्टीचा मला त्रास होतो. मला असं वाटतं की माझ्या चिंगीच्या आयुष्यातली पहिली काही वर्ष तिथे मी नव्हते ना, जेव्हा ती पहिल्यांदा आई म्हणाली असेल, पहिल्यांदा चालायला लागली असेल, दुडू दुडू पळायला लागली असेल, तेव्हा तुम्हाला काय अनुभवायला मिळालं असेल ते अनुभवायचंय मला. रमाताई, खरं तर मला तुमच्यासाठी खूप वाईट वाटतं. चिंगीला जेव्हा आई कळायला लागली ना तेव्हा तुम्ही तिच्या आयुष्यात नव्हता. आपण ना दोघी काहीतरी हरवून बसलोय ना रमाताई. पण आता आपण हे दोघींनी स्वीकारायला हवं. ते सत्य आहे ते स्वीकारायलाच हवं आपण. बघा ना, आता मी नाही होऊ शकणार आहे. लोक मला विचारतील सतत, काय ग आनंदी, कधी होणार आहे बाळ, कधी होणार आहेस तू आई. मी सांगेन ना मी प्रयत्न करते, होणार आहे मला बाळ. मी खोटं बोलेन त्यांच्याशी, पण खरं काय नाही आपल्या सगळ्यांना माहिती. मी आई नाही होऊ शकणार आहे रमात. आनंदी, मला कळतंय तुला किती त्रास होतोय ते. पण किती दिवस या सगळ्याचा त्रास करून घेणार आहेस, वाईट वाटून घेणार आहे. हे बघ आनंदी, मी हे सगळं करतेय कारण मला तुला या क्षणी आनंदात बघायचंय. अरे मग तुम्ही किती काही केलं ना तरी माझ्या आयुष्यातलं दुःख नाही ना कमी करू शकणार. मी नाही होणार आहे आई, मला नाही होणार आहे बाळ. आणि हेच सत्य आहे, हे नाही बदलणार आहे. मी हे सगळं मान्य करायला हवं. आनंदी, नको त्रास करून घेऊ, आशा नको सोडूस. मी आशा ठेवली होती ना रमाताई, त्याचा काय परिणाम होतोय बघताय ना तुम्ही. मला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो. मी ना आता बाळाचा विचार नाही करायला पाहिजे. हो, मी आता तो डोक्यातून विचार काढून टाकायला हवा. नाही, तुम्ही पण नका आता बाळाचा विषय काढू. रमाताई, मी निघते. हे वाट बघताय, ऑफिसमध्ये छोटी पूजा ठेवली नाही, त्यांनी बोलवलंय मला. आनंदीला कळायला हवं मी तिला या दुःखातनं बाहेर काढण्यासाठी का प्रयत्न करते ते. कारण तिच्या या दुःखाला मी जबाबदार आहे. तिला आत्ताच हे सांगते. आनंदी, आनंदी, तुला फिरायला घेऊन जाण्यासाठी किंवा तुला साड्या देण्यासाठी मी इथे आलेले नाहीये. मी हे सगळं करतेय कारण हे माझं कर्तव्य आहे. मी हे सगळं करतेय कारण
चित्रगुप्त काय? काही नाही. तुम्ही करताय ना ही जादू? नाही. ठीक आहे, काय म्हणत होतात? आनंदी, तुला मूल न होण्याचं कारण